नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत, सम्यक संबुद्ध, देवानं पियदसी धम्मदायात धम्म चक्रवर्ती, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन, पंचांग प्रणाम करून आयुष्यमान, खाली हात करा, डोळे उघडा। आयुष्यमान उपासक दिलीपजी वानखेडे व आयुष्यमती उपासिका वंदनाई वानखेडे या परिवारामध्ये आयुष्यमान आऊस चिरंजीव सौरव वानखेडे व आयुष्यमती प्रणालीताई वानखेडे यांच्या मंगल परिणयाच्या निमित्तानं या परित्त पाठाचं हे या ठिकाणी आयोजन तक्षशिला बुद्धविहार, पंचशील नगर, तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथील या नगरातील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना करतो। सर्वांनी तीनदा साधू साधू म्हणा। कालेन धम्म सवनं एतं मंगल मुत्तमं, कालेन धम्म साकच्छा एतं मंगल मुत्तमं। याचा अर्थ असा होते की योग्य काळी योग्य समयी धम्म श्रवण करणं, धम्म ऐकणं हे उत्तम मंगल आहे। धम्म साकच्छा म्हणजे धम्म चर्चा करणे हे उत्तम मंगल आहे। याच उत्तम मंगलाच्या दिशेनं आज विशेष धम्म देसना म्हणून आपण आम्रपालीची कहाणी, भगवान बुद्धांची जी थेरी गाथामध्ये जे त्रिपिटकाचा एक भाग आहे थेरी गाथा, या थेरी गाथामध्ये आम्रपाली, पाली भाषेमध्ये तिला अंबपाली म्हणतात। अंबपाली हा पाली प्राकृत धम्मलिपीतला शब्द आहे। आम्रपाली हा शब्द संस्कारित शब्द आहे, नीट लक्ष द्या। तर भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये भगवान बुद्धांचा महान उपासक होता सुदत्त अनाथपिंड। काय त्याचं नाव? भगवान बुद्धांचा महा उपासक त्यावेळी फक्त एकच होऊन गेला। उपासक तर भरपूर होते पण महा उपासक एकच होता। त्याचं नाव काय होतं? महादानी सुदत्त अनाथपिंड। काय नाव होतं? महादानी सुदत्त अनाथपिंड। आणि भगवान बुद्धाची महा उपासिका एकच होती, तिचं नाव होतं मिगार माता विशाखा। महा उपासिका मिगार माता विशाखा। राहील लक्षात तुम्हाला? भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्तीच्या अगोदर, संबोधी प्राप्तीच्या अगोदर जे पहिलं भोजन, संबोधी प्राप्तीच्या आधीचं जे भोजन जे दिलेलं होतं ते तुम्हाला माहित आहे। निग्रोधाच्या म्हणजे वडाच्या झाडाखाली तिचं नाव काय होतं? त्यावेळी सिद्धार्थ गौतमाला संबोधी म्हणजे ज्ञान प्राप्ती व्हायचीच होती। तर ती म्हणजे जी उपासिका होती तिचं नाव सगळ्यांनाच माहित आहे, ती म्हणजे सुजाता। कोणती? सुजाता। तर या सुजाताने सिद्धार्थ गौतमाला खीर दान केलेली होती। तर सुजाता तर अमर आहेच, परंतु सुजाताची खीर सुद्धा अमर झालेली आहे। आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये सुप्रिया नावाची एक उपासिका होती। सुप्रिया नावाची, किंवा जिने आपले लांब लचक केस म्हणजे तरुण वय असताना, लग्नाचं तरुण वय असताना जिने आपले सुंदर लांब लचक केस कापून ते केस तिने विकून भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजन दान दिलं होतं। तिचं नाव काय होतं? सुकेशिनी। काय नाव होतं तिचं?
तर सुकेशिनी नाव म्हणजे काय, तर सुकेशिनी म्हणजे सु अधिक केशिनी, जिचे सुंदर काय आहे, केस आहे. समजलं. तर सुकेशिनीनं आपले केस विकून तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजनदान दिलेलं होतं. ही सुकेशिनीची कहाणी. आणि अवंती उज्जैनची गोपाल माता नावाची उपासिका बुद्धाच्याच काळामध्ये, ह्या दोघीच्याही कहाण्या, या दोनही उपासिकाच्या कहाण्या सेम आहे. आलं का लक्षात तुम्हाला. आणि भगवान बुद्धांच्याच कालखंडामध्ये बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथामध्ये जर आपण वाचलं तर धनंजनी नावाची उपासिका किंवा मग मल्लिका नावाची म्हणजे राजा प्रसेनजिताची महाराणी मल्लिका देवी ही सुद्धा तथागत बुद्धाची कोण होती, उपासिका. तर मी तुम्हाला जी कहाणी सांगत आहो ती कहाणी म्हणजे आम्रपालीची. कोणाची कहाणी. ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली, त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली. बरं, हे गाणं नाव ऐकलं तुम्ही, गाणं ऐकलं ना. ख्याती पावली, ख्याती म्हणजे काय, प्रसिद्ध पावली. ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली, त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली. आता नर्तकी म्हणजे काय आणि रूप गर्विता म्हणजे काय, तर आम्रपालीचा आपण जीवनपट लक्षात घेऊया. ती ही आम्रपाली, सरळ बसा बरं, तुम्ही व्यवस्थित बसा. तर ही आम्रपाली तुम्ही नाव ऐकलं का, तर आम्रपालीला पाली भाषेमध्ये अंबपाली म्हणतात. आणि त्यावेळेच बुद्धाच्या काळामध्ये 16 महाजन पद होती. किती, 16 प्रकारची महाजन पद होती. आणि वज्जी नावाचं एक महाजन पद होतं बुद्धाच्या वेळी. कोणतं, वज्जी नावाचं एक महाजन पद. आणि या वज्जीचे, हे वज्जी नावाचं हे ठिकाण हे वैशाली प्रांत आणि लिच्छवी ते त्या ठिकाणचे राजे लोक होते. लिच्छवी लोक हे 7 अपरिहार्य धम्माचं पालन करणारे उपासक होते. आणि वैशाली त्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये सर्वात पहिलं लोकशाही गणतंत्र म्हणून वैशालीची ओळख होती. वैशालीच्या नावापाशीच वैभवशाली नगरी म्हणजेच वैशाली नगरी होती. आणि ही वैशाली शक्तिशाली अशी नगरी होती. आजही वैशाली शहर बिहार राज्यामध्ये आहे. मी कहाणी कोणाची सांगत आहोत तुम्हाला, आम्रपालीची, लक्षात ठेवायचं आहे. तर आम्रपालीचे माता पित्याच्या संदर्भात काहीही माहिती नाही. भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये म्हणजे नर्तकी होत्या, जशा आजच्या काळामध्ये सुद्धा प्रसिद्ध डान्सर आहे. तर बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा नर्तकी डान्सर राहायच्या. तर बुद्धाच्या काळामध्ये जीवकची जी आई आहे तिचं नाव होतं साल्वती. जे जीवक डॉक्टर होता बुद्धाची, त्याने सेवा केली. तर या जीवकाची जी आई होते साल्वती असेल किंवा बुद्धाच्या काळामध्ये मागंदिया असेल किंवा सिरिमा असेल, तर ह्या बुद्धाच्या काळामध्ये उत्कृष्ट नर्तकी डान्सर होत्या. तर त्याच पद्धतीची एक डान्सर म्हणजे रूपगर्विता, ती नर्तकी म्हणजे कोण, आम्रपाली. तर आम्रपालीचा जन्म कुठे झाला, तर आम्रपालीचा जन्म झाला वैशालीला. तिच्या आईच्या संदर्भात काहीही माहिती नाही. त्या वैशाली नगरीमध्ये महानाम नावाचा एक माळी माणूस राहत होता, म्हणजे बगीचाची रखवाली करणारा माळी. आता बौद्ध साहित्यामध्ये महानाम नावाचे अनेक व्यक्ती आहे. बुद्धाचा एक चुलत भाऊ महानाम नावाचा भिक्खू होता. म्हणजे 3 ते 4 असे महानाम नावाचे पात्र बौद्ध साहित्यामध्ये आहे. तर हा महानाम नावाचा एक बगीचाची, आंब्याच्या वनाची रखवाली करणारा महानाम नावाचा एक माळी होता. हा एकदा सकाळी सकाळी त्या आम्रवन म्हणजे काय, आंब्याच्या वनाची देखरेख करण्यासाठी किंवा त्या आंब्याच्या आम्रवनाची रखवाली करण्यासाठी तो सकाळी सकाळी त्या ठिकाणी गेला. तर जात असताना त्यानं काय पाहिलं, त्या आंब्याच्या वनामध्ये, त्या आम्रवनामध्ये एका आंब्याच्या झाडाखाली एक बालिका रडत असताना दिसली. समज तुम्हाला, रडत असताना दिसली. त्या लहान बालिकेचे आवाज ऐकून या महानाम नावाच्या त्या रखवालदाराचं मन हृदयलं आणि तो त्या ठिकाणी गेला. त्या बालिकेला त्याने उचललं, आपल्या मिठीमध्ये घेतलं, त्याला गोंजाळलं वगैरे. आता ती बालिका म्हणजे अनौरस लावारिस कुणीतरी त्या ठिकाणी आणून ठेवलेली होती. आता ती आम्रपाली आणि त्या माळ्याला एक तर संतानही नव्हती,
तर त्या रखवालदाराने काय केलं, त्या महानाम नावाच्या व्यक्तीनं आम्रपालीला आपल्या घरी आणलं. आता आम्रपाली हे नाव का ठेवलं, कारण ती आम्रवनामध्ये सापडली होती एक, ठीक आहे, आणि आंब्याच्या झाडाखाली सापडली होती दोन. म्हणजे आंब्याच्या वनात सापडली म्हणजे आम्रवनात सापडली, आणि दुसरी गोष्ट ती आंब्याच्या झाडाखाली सापडली म्हणून तिचं नाव काय ठेवलं, आम्रपाली. म्हणजे आंब्याच्या झाडानं तिचं पालन पोषण केलं बा, अशा म्हणून तिचं नाव काय ठेवलं, आम्रपाली. पाली भाषेमध्ये तिला अंबपाली म्हणतात. समजलं. मग आम्रपालीला लहानाचं मोठं केलं. आम्रपाली त्यावेळी संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये, लक्षात घ्या, संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये आम्रपाली सारखी सुंदर स्त्री कोणतीच नव्हती. इतकी सुंदर होती, सुंदर तर होतीच होती, पण ती नर्तकी सुद्धा होती, उत्कृष्ट डान्सर होती त्या काळात ती. आणि मग ती वैशालीची नगरवधू म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली. कोणाची? वैशाली या शहरातील ती वैशालीची ती काय करण्यात आली, तिला नगरवधू म्हणून तिला नियुक्त करण्यात आलं. तर ही आम्रपाली नावाची जी स्त्री आहे, तर या आम्रपालीची कहाणी आपण सर्वांनीच ऐकलेली आहे. तर ही आम्रपाली रूपगर्विता असते, एक उत्कृष्ट नर्तकी असते, आणि तिची खूप मोठी एक प्रसिद्धी असते, ख्याती असते. तर ही आम्रपालीच्या या वैशाली नगरीमध्ये एकदा सम्यक संबुद्ध श्रावस्तीवरून, कुठून? श्रावस्तीच्या जेतवनामधून भगवान बुद्धांचं शेवटचं प्रवचन कुठे झालं? वैशालीला झालं. भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाची घोषणा वैशालीला केली माघ पौर्णिमेला. तथागत बुद्धांनी आपलं भिक्षापात्र वैशाली केसरियाला दान केलेलं होतं. वैशालीला भगवान बुद्धांनी रतनसुत्ताचा पाठ केलेला होता. वैशालीला भगवान बुद्धांचे उपासक होते महाली, लिच्छवी, सिंह सेनापती, सच्चक आणि अनेक प्रकारचे उपासिका भगवान बुद्धाला, किंवा उग्गह गृहपती नावाचा उपासक भगवान बुद्धांचा वैशालीलाच होता. लक्षात घ्या. तर वैशालीला भगवान बुद्धाने भिक्खुनी संघाची स्थापना केली होती. कुठे? वैशाली नगरीला. तर एकदा तथागत भगवान बुद्ध वैशाली नगरीमध्ये येत असताना भगवान बुद्धांची ती पहिलीच भेट होती. कुठली? वैशालीची. तर वैशालीला जेव्हा तथागत बुद्ध आपल्या 500 भिक्खू संघासहित आले, लक्षात घ्या, तर जेव्हा सर्वप्रथम वैशाली नगरीमध्ये तथागत बुद्ध आणि त्यांचे 500 भिक्खू संघ जेव्हा वैशाली नगरीमध्ये आले, त्याच्या अगोदर ते आले होते, त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी रतनसुत्ताचा पाठ केलेला होता. आलं का लक्षात तुम्हाला? तर जेव्हा तथागत भगवान बुद्ध आणि 500 भिक्खू संघ जेव्हा वैशालीच्या त्या नगरीमध्ये येतात, लिच्छवी वज्जीच्या त्या गणामध्ये येत असतात, तेव्हा लक्षात घ्या, तर ज्या ठिकाणी, ज्या आम्रवनामध्ये आम्रपालीचा जन्म झाला होता, ज्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली ती सापडली होती, त्याच आम्रवनामध्ये तथागत भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ थांबलेले होते, विराजमान होते. लक्षात घ्या. तर आम्रपालीच्या त्या आम्रवनामध्ये तथागत भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ विराजमान आहे. हे वैशालीला असलेल्या त्या नगरवधू रूपगर्विता त्या नर्तकी आम्रपालीला ही खबर जात असते, आणि आम्रपालीला असं वाटते की तथागत सम्यक संबुद्ध, अरहत सम्यक संबुद्ध आणि त्यांचे 500 भिक्खू लोक माझ्या आम्रवनामध्ये, माझ्या मालकीच्या आम्रवनामध्ये थांबलेले आहे. मी का त्यांना, तथागत बुद्धांना आणि 500 भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण द्यायचं म्हणून आम्रपाली सकाळी तिने रथ जुंपला. आपल्या सेवकासहित आम्रपाली आम्रवनामध्ये आली. ज्या आम्रवनामध्ये तिचा जन्म झाला होता, ज्या झाडाखाली तिचा जन्म झाला होता, त्याच झाडाखाली तथागत बुद्ध, त्याच आम्रवनामध्ये तथागत बुद्ध थांबलेले होते. बुद्धाकडे गेली. मी कहाणी छोटीशीच आहे पण अत्यंत महत्वाची आहे. तर तथागत बुद्धांच्या पुढे ते गेली. कोण? आम्रपाली. तथागत बुद्धाला तिने तिवार पंचांग प्रणाम केला, मागे पाय केले, आणि काया वाचा मनानं, विशुद्ध परिशुद्ध अंतकरणानं, श्रद्धेनं ती भगवान बुद्धाला तिनं पंचांग प्रणाम केला, वंदन केलं, आणि तथागताला म्हणत आहे, हे तथागता, हे सम्यक संबुद्धा, उद्या म्हणजे आजचे भोजन म्हणण्यापेक्षा उद्याचे भोजन, तुमचे भोजन आणि तुमच्या भिक्खू संघाचे भोजन उद्या माझ्याकडे आहे.
म्हणजे ती कशासाठी गेली होती आम्रवनामध्ये? तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजनासाठी, स्वतःच्या घरी भोजनासाठी आमंत्रित करण्यासाठी गेली होती. कोण? आम्रपाली. आता आम्रपाली भगवान बुद्धाला आणि 500 भिक्खू संघाला तिनं आमंत्रण दिलं, उद्याचं भोजन आमच्याकडे तथागत बुद्धा. तर भगवान बुद्धानी मुकसंमती दिली. मुकसंमती म्हणजे मुक्यानं हो म्हटलं. भगवान आता आम्रपाली भगवान बुद्धाचं आणि भिक्खू संघाचं आमंत्रण तिने स्वीकारल्याच्या नंतर घरी आली. तर भगवान बुद्ध हे वैशाली नगरीमध्ये आलेले आहे, आम्रपालीच्या आम्रवनामध्ये थांबलेले आहे, त्यांच्या सोबत 500 भिक्खू संघ आहे. ही संपूर्ण वार्ता, ही संपूर्ण खबर पूर्ण वैशालीच्या वज्जीच्या लिच्छवी राजे लोकांपुढे गेली. आता वैशालीचे त्या वज्जीचे राजे कोण होते? लिच्छवी राजे. आणि लिच्छवी राजे हे देवता समान होते. देवता समान म्हणजे श्रेष्ठ होते, शिलाचारी होते, सदाचारी होते, नीतिवान होते. कोणते? वज्जीचे लिच्छवी राजे. आता त्या वैशालीच्या लिच्छवी वज्जी राजांना असं वाटलं की एवढे मोठे अरहत सम्यक संबुद्ध, जगत वंदनीय, विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध, अरहत सम्यक संबुद्ध आमच्या वैशाली नगरीच्या आम्रवनात थांबलेले आहे. त्यांचा पावन पवित्र असा भिक्खू संघ, पूजनीय भिक्खू संघ आमच्या वैशालीच्या आम्रवनामध्ये थांबलेले आहे. आणि आम्ही वज्जीचे लिच्छवी राजे लोक आहो. राजे लोकांनी बुद्धाला, लक्षात घ्या, राजे लोकांनी बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजन द्यायला पाहिजे. नाहीतर लोक काय म्हणतील? या वैशाली नगरीचे लोक म्हणतील का लिच्छवीच्या राजे लोकांनी तथागत बुद्धाला, भिक्खू संघाला भोजन दिलं नाही. आमची म्हणजे लिच्छवीच्या वज्जी राजे लोकांची काय होईल? बदनामी होईल. ही चांगली गोष्ट नाही. म्हणून वज्जी ते लिच्छवी राजे, त्या लिच्छवी राजांनी काय केलं? रथ जुंपला. लिच्छवी राजे कुठले? वैशालीचे लिच्छवी राजे यांनी रथ जुंपला आणि ते रथावर बसून भगवान बुद्ध ज्या दिशेनं आम्रवन होतं त्या आम्रवनाच्या दिशेनं ते लिच्छवी राजे निघाले रथ जुंपून. आता आम्रपाली तिकडून येत होती, तिचा रथ तिकडून येत आहे. तुम्हाला मी आधीच घटना सांगितली की भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला तिने भोजन दान देऊन आमंत्रण तिनं स्वीकारलं होतं आणि ती वेगानं आपला रथ घेऊन निघाली होती. म्हणजे आम्रपालीचा रथ तिकडून येत आहे आणि त्या लिच्छवीच्या राजे लोकांचा रथ इकडून जात आहे. रथ एवढा धावपळीमध्ये होता की त्या आम्रपालीच्या रथाचं चाक आणि त्या लिच्छवी राजांच्या रथाचं चाकाला चाक लागलं. म्हणजे इकडून तिकडून आम्रपाली येत आहे भगवान बुद्धाचं भोजनाचं आमंत्रण स्वीकारून आणि इकडून लिच्छवी राजे लोक जात आहे. समजलं तुम्हाला? तर आता ते लिच्छवी राजे लोक आम्रपालीला असं विचारत आहे, रथावरच विचारत आहे, रथावर बसल्या बसल्याच विचारत आहे, आम्रपाली कुठे गेलतीस? तर आम्रपालीने सांगितलं की मी आम्रवनामध्ये गेली, तथागत सम्यक संबुद्धाला आणि त्यांच्या 500 भिक्खू संघाला भोजन दानाचं आमंत्रण द्यायला गेली होती आणि भगवान बुद्धांनी आणि भिक्खू संघाने माझं भोजन दान स्वीकारलेलं आहे, भोजनाचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे. त्यावेळी लिच्छवीचे राजे लोक काय म्हणतात? हे लिच्छवी गणराजे असं म्हणतात की आमची बदनामी होईल, आमची कमीपणा होईल की या वैशाली नगरीमध्ये लिच्छवी राजे लोकांनी तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला आमंत्रित केलं नाही, ही आमची कमीपणा होईल. तर ती आम्रपालीला म्हणत असते, आम्रपालीला असं विचारते की ते लिच्छवीचे राजे लोक आम्रपालीला असं विचारते की हे आम्रपाली, उद्याच तथागत भगवान बुद्धाचं जे भोजन, जे तथागत भगवान बुद्धांनी जे आमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि भिक्खू संघाने जे आमंत्रण स्वीकारलेलं आहे ते आमंत्रण रद्द करण्यात यावं आणि ते भोजनाचं आमंत्रण मला देण्यात यावं. तर त्यावेळी आम्रपाली असं म्हणत असते, काहीही झालं तरी तथागत बुद्धांचं आणि भिक्खू संघाचं भोजन माझ्याकडेच राहील. तर ते लिच्छवी राजे लोक, ते लिच्छवी राजे आम्रपालीला पुन्हा आमिष दाखवतात की हे आम्रपाली, की आम्रपालीला असं सांगतात की अख्खी वैशाली नगरी मी तुला दान द्यायला तयार आहो.
आणि आजपासून तू या वैशाली नगरीची नगरवधू सुद्धा राहणार नाही. तुला मान सन्मान मिळेल, या वैशालीमध्ये इज्जत मिळेल, परंतु तथागत बुद्धांचं आणि भिक्खू संघाचं भोजन तू स्वतःच ते भोजन कॅन्सल करून आमच्याकडे भोजनासाठी तथागत बुद्धाला पाठवण्यात यावं. त्यावेळी आम्रपाली काय म्हणते, तुम्ही अख्खी वैशाली नगरी जरी मला दान केली आणि नगरवधूचं पद जरी कॅन्सल केलं, तरी पण मी मात्र तथागत बुद्धाचं आणि भिक्खू संघाचं भोजन म्हणजे रद्द करणार नाही. माझ्या घरीच माझ्याकडेच तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ येईल. या आनंदानं ती इतकी घरी गेली आम्रपालीनं लगबगीनं म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्रपालीनं काय केलं, मोठ्या श्रद्धेनं, शीलानं, प्रसन्नतेनं, काया वाचा मनापासून तिने भोजनदान केलं स्वतःच्या हातानं. आणि लक्षात घ्या, दुसऱ्या दिवशी तथागत भगवान बुद्ध स्वतः सकाळी सकाळी हातामध्ये मातीचे भिक्षापात्र, संघाटी परिधान करून, चिवर परिधान करून तथागत भगवान बुद्ध आम्रपालीच्या त्या आम्रवनामधून तथागत बुद्ध 500 भिक्खू संघासहित, आनंद भिक्खू सुद्धा सोबत होते, आम्रपालीच्या घरी आली. आम्रपालीनं पंचपक्वानाचं भोजन दिलेलं होतं आणि तिने यथेच्छ तथागत बुद्धाला आणि 500 भिक्खू संघाला यथेच्छ भोजनदान दिलं. आणि भोजनदान करता करता आम्रपालीनं भोजनदान वाढल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्धांनी आणि भिक्खू संघाने भिक्षा पात्रामध्ये हात धुतले. आणि भोजनदान वाढत असताना आम्रपालीला तथागत भगवान बुद्धांनी उपदेश केला. तो उपदेश 2 मिनिटांमध्ये सांगतो की तथागत भगवान बुद्धाने तो उपदेश कोणता केला, जो उपदेश मागंदिया नावाच्या स्त्रीला केला होता. मागंदिया आणि सामावतीची कहाणी तुम्ही ऐकली असेल. मागंदिया जी भगवान बुद्धाच्या संदर्भात ती भगवान बुद्धाचा द्वेष करत होती मागंदिया. तर या मागंदियाचं गर्वहरण किंवा राजा बिंबिसाराची जी महाराणी होती, 500 महाराण्यांपैकीची खेमा नावाची महाराणी, तिलाही आपल्या शरीराचं गर्व होतं, सुंदरतेचं गर्व होतं. तर या आम्रपालीला तथागत भगवान बुद्धांनी अनित्याचा बोध करून दिला. कायचा? कायोची गुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणगहंच. तर हे जे मनुष्याचं जे शरीर आहे, हे 9 द्वाराचं शरीर आहे. 9 द्वाराचं हे 9ही द्वार या मनुष्याचे म्हणजे जरा सुत्त विजय सुत्तामध्ये तथागत भगवान बुद्धाने सांगितलं आहे की प्रत्येक मनुष्याचं शरीर, या प्रत्येक शरीराला 9 खिडक्याचा डोर म्हणतात. प्रत्येक मनुष्याच्या शरीराला 9 डोर असतात, 9 दरवाजे असतात. आणि या 9ही द्वारातून, या 9ही दरवाजातून दुर्गंधच बाहेर पडत असते. म्हणजे या शरीराला एकूण 9 दरवाजे असतात, 9 द्वार असतात. आणि या 9ही द्वारातून दुर्गंधच बाहेर पडत असते. आणि हे 9ही द्वार दुर्गंधीचेच घर आहे, हे भगवान बुद्धांनी प्रकृती नावाच्या चांडालिकाला सुद्धा समजावून सांगितलं होतं. हे शरीर अनित्य आहे, नश्वर आहे. हे शरीराची म्हणजे ही काया कशी आहे, म्हणजे ज्याप्रमाणे पुष्प आहे त्याचप्रमाणे ही संपूर्ण काया दुर्गंध युक्त आहे आणि मरणधर्मी आहे. जो जो जन्माला येतो तो मरत असतो. आणि भगवान बुद्धाने हे सांगितलंय ही काया कशी आहे, अनित्य आहे, क्षणभंगूर आहे, सडणारी आहे, कुजणारी आहे, दुर्गंधीचं घर आहे. म्हणून या शरीराचा आणि या सौंदर्याचा अभिमान करू नये. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही जरी सुंदर असाल, ही सुंदरता काही दिवसापुरतीच आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आम्रपालीला आपल्या सुंदरतेचं गर्व होतं, परंतु नंतर आम्रपालीला हा अनित्याचा बोध झाला. तिला या शरीराची नश्वरता समजली, अनित्यता भाव समजला, अनित्याचा तिला बोध झाला आणि ती स्वतःपन्न झाली. आणि तथागताला म्हणत आहे, तथागता मला तुमच्या भिक्खुणी संघामध्ये प्रवचित करा. कोण म्हणत आहे? आणि आम्रपालीनं आपल्या डोक्यावरचे सुंदर केस काढले आणि मग आम्रपाली त्या महावनामध्ये गेली. महावनामध्ये कुटागारशाला, त्या महावनातील कुटागारशालामध्ये महाप्रजापती गौतमी ही जगातील पहिली महिला भिक्खुणी शिक्षिका, हिच्याकडून वैशालीलाच भिक्खुणी संघाची स्थापना झाली. तर त्या वैशालीच्याच महावनातील कुटागारशालामध्ये महाप्रजापती गौतमीकडून तिने चिवर परिधान केलं. आम्रपाली जी नर्तकी होती, रूपगर्विता होती, तिला शरीराचं आपल्या सुंदरतेचं गर्व होतं, ती आम्रपाली भिक्खुणी झाली.
काही बौद्ध साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की आम्रपालीला एक मुलगा सुद्धा होता आणि तोही नंतर भिक्खू झाला, असा थेर गाथामध्ये उल्लेख आहे. विमल कौंडिन्य नावाचा तिला एक मुलगाही जन्माला आला आणि तोही भिक्खू झाला. विमल कौंडिन्य थेर गाथामध्ये तसा उल्लेख आहे. आणि ही आम्रपाली भिक्खुनी झाली आणि ती अरहत पदाला प्राप्त झाली, अरहत या अवस्थेला प्राप्त झाली. तर तिला जे शरीराच्या सौंदर्याचं गर्व होतं, तर तिने शील सौंदर्यामध्ये प्रतिष्ठित होऊन आम्रपाली ही अरहत पदाला गेली. आणि आजही आम्रपालीचं नाव बौद्ध साहित्यामध्ये अमर आहे. आम्रपालीला जरी लोक तिचा अपमान करत होते, टवाळकी करत होते, तिला तुच्छ लेखत होते, तरी पण आम्रपाली मात्र भिक्खुनी संघामध्ये प्रवचित झाल्याच्या नंतर थेरी गाथा या बौद्ध ग्रंथामध्ये ती अमर झाली. तर अशा प्रकारे ही आम्रपालीची कहाणी. आम्रपाली ही भगवान बुद्धांची भिक्खुनी आणि ती महान भिक्खुनी म्हणून जगप्रसिद्ध बौद्ध साहित्यामध्ये थेरी गाथामध्ये ती अमर झाली. तर अशा प्रकारे आम्रपालीचा हा आदर्श आपण प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. तर याच ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. सगळ्यांनी हात जोडा, मागे पाय करा सगळ्यांनी. नथी मे सर बंद करून दे. नथी मे शरणं अय्यम बुद्धो मे शरणं बंद करून.